नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा, संक्रांती निमित्त या ठिकाणी शासन तुम्हाला एक गोड आणि आनंदाची बातमी देणार आहे. या ठिकाणी ज्याही काही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु अजूनही त्यांना पेमेंट मिळालेले नाही किंवा त्यांचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे किंवा या ठिकाणी ज्यांचा नव्याने फॉर्म भरायचा आहे, ज्यांचे नुकतेच 21 वर्ष कंप्लीट झालेले आहेत किंवा या ठिकाणी त्यांच्या काही डॉक्युमेंट्समुळे या ठिकाणी हायगय झाली असेल, तर अशा बहिणींना या ठिकाणी शासन पुन्हा एकदा संधी देणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणत्या जी नवीन वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला लाडक्या बहिणीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या ठिकाणी बघा, नवीन जी काही या ठिकाणी शासनाने वेबसाईट चालू केलेली आहे त्यावरून या ठिकाणी तुम्ही घरच्या घरी अगदी कोणालाही 1 रुपया न देता तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरू शकता. तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याची जी लिंक आहे तुम्हाला कुठे मिळेल आणि कोणत्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. या ठिकाणी बघू शकता, ही घेऊया आपण इमेज कट करून. या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सिम्पली गुगल क्रोम मध्ये. या ठिकाणी गुगल क्रोम मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की रॅन्डमली तुम्ही टाईप करायचे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी जी काही पूर्वी वेबसाईट होती, ही वेबसाईट जी आहे ती पूर्ण आता मेंटेनन्स वरती आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारचे जे काही तुमच्या समोर फ्रंट पेज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सुद्धा या लिंक वरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. या ठिकाणी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. ज्या बी भगिनीने आपल्या पहिले फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्ड आहे, कोणती समस्या आहे का हे सुद्धा तुम्ही यावरती जाऊन लॉग इन करून तुमच्या अकाउंट वरची पूर्ण जी काही डिटेल आहे हे डिटेल या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या समोर पहिली वेबसाईट येईल. या वेबसाईट वरती आल्यानंतर अर्जदार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर एक तुम्हाला महत्वाची सूचना आहे की ही वेबसाईट जी आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमच्या समोर फ्रंट पेज येईल. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. इथे पासवर्ड तुम्ही पूर्वी टाकलेला असेल तर पासवर्ड या ठिकाणी टाका किंवा पासवर्ड विसरला या ठिकाणी बघू शकता इथे क्लिक करा, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अन्यथा तुमचं जर नवीन या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल किंवा खातं तयार करायचं असेल तर या ठिकाणी खाते तयार करा वरती क्लिक करायचं आहे आणि खातं तयार करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या ज्या काही आपल्या भगिनी आहेत त्यांचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही ज्याही मोबाईल नंबरवरून फॉर्म भरलेला आहे तो नंबर या ठिकाणी टाका आणि पासवर्ड माहित नसेल तर पासवर्ड विसरला असं या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी बघा, कॅप्चा जो आहे हा कॅप्चा जशाच तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या वरती आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर समोर अशा प्रकारे बघा लॉग इन यशस्वी या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये दाखवत आहे. या ठिकाणी लॉग इन यशस्वी केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता लॉग आउट व्हायचं नाही. योजनेची माहिती, प्रोफाईल, यापूर्वी केलेले अर्ज, योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की यापूर्वी आपण बऱ्याच भगिनींचे जे काही फॉर्म आहे ते फॉर्म या ठिकाणी भरलेले होते आणि त्यांचं स्टेटस कशा पद्धतीने आहे, का रेड झोन मध्ये आहे किंवा त्यांचा हप्ता या ठिकाणी पडलेला नाही, याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज किंवा तुमची स्वतःची जर प्रोफाईल असेल तर त्या प्रोफाईल वरती जाऊन तुम्ही स्वतःचं प्रोफाईल चेक करू शकता. या ठिकाणी आपण बऱ्याच महिला भगिनींचे फॉर्म भरले होते, त्याचं स्टेटस आहे हे स्टेटस आपण या ठिकाणी चेक करूया. या ठिकाणी बघू शकता अशा बऱ्याच महिला आहेत, बरेच अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. पुढे या ठिकाणी बघू शकता की आपण नेक्स्ट वरती क्लिक करून अजूनही किती महिला आहेत यांचं जे काही स्टेटस आहे हे स्टेटस अशा प्रकारे चेक करू शकता. या ठिकाणी क्रिया कोणती आहे मित्रांनो, या ठिकाणी या क्रियेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीने तुमचं स्वतःच स्टेटस तुम्ही या प्रकारे चेक करू शकता की कोणत्या प्रकारे तुमची जी काही सर्व प्रोफाईल आहे हे प्रोफाईल आज सध्या व्यवस्थित आहे का. रघुनाथ गावडे यांनी जिल्हा स्तरावर मान्यता दिली. कोणी मान्यता दिली,
या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही या डोळा या आयकॉन वरती क्लिक करून तुमची पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. इथे जर रेड झोन आला असेल तर मित्रांनो, महिला भगिनीने लक्षात ठेवायचं आहे की तुमचा नेक्स्ट हप्ता या ठिकाणी पडणार नाही आहे. या ठिकाणी हे घ्यायचं आहे आपल्याला आता बंद करून, आणि आपण बघूया आता की नवा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे, ज्याही आपल्या महिला भगिनी राहिल्या आहेत त्यांचा. या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अगदी पूर्वी तुम्ही जसा फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तुमचा जो काही आधार नंबर आहे, परंतु या ठिकाणी महिलांनी लक्षात घ्यायचं आहे की आता जे काही नवीन अपडेशन आलेलं आहे त्यावरती तुम्ही आधार वरचेवरी एडिट करून या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. तर या ठिकाणी तुमचं ऑथेंटिक वय 21 ते 65 असणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर आणि तरच तुमचं या ठिकाणी लॉग इन होत आहे, फॉर्म या ठिकाणी ऍक्सेप्ट करत आहे. या ठिकाणी बघू शकता आपण आधार नंबर, पहिला ज्या महिलेचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी समोर जो काही कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा जसाच तसा टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही आधार प्रमाणीकरण, या ठिकाणी मी पहिलेच सांगत आहे की तुम्हाला आधार तुमचं ऑथेंटिक असेल तरच हे आता घेत आहे. पहिले जे काही आपलं सॉफ्टवेअर होतं ते सॉफ्टवेअर अतिशय साधं सोपं होतं, अतिशय विधानसभा तोंडावर असल्यामुळे सॉफ्टवेअर अपडेशनला सरकारने या ठिकाणी कामच केलं नाही. त्यावरती त्यांनी काम न करता या ठिकाणी आता काम केलेलं आहे. त्यामुळे फ्रॉड फॉर्म या ठिकाणी अजिबात ऍक्सेप्ट करणार नाही आहे. ज्यांचं नुकतंच 21 वय झालं आहे आणि 65च्या आतमध्ये आहे त्याच महिला या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करून त्यांचा फॉर्म इथून पुढे या ठिकाणी भरू शकतात. या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर बघू शकता की तुम्ही तुमच्या समोर पूर्ण ब्लँक प्रकारचं या ठिकाणी दिसेल. आणि ही जी वेबसाईट आहे काल या ठिकाणी शासनाने टेस्टिंगसाठी सोडली होती आणि काल व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी फॉर्म भरण्यात येत होते. अजूनही यावरती काम चालू आहे आणि लवकरात लवकर 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणीचे जे काही फॉर्म आहेत नवीन फॉर्म, ते नवीन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी चालू होणार आहे. आणि ज्या काही आपल्या महिला आहेत लाडक्या बहिणी ज्यांचे फॉर्म या ठिकाणी अजूनही पेंडिंग मध्ये असतील किंवा पैसे पडले नसतील त्यांना सुद्धा या ठिकाणी सर्व काही ऑप्शन आहेत, हे ऑप्शन या ठिकाणी लाडकी बहीण या वेबसाईट वरती देणार आहे. आणि ही जी लिंक आहे, ऑथेंटिक लिंक आहे, ही लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. या लिंक वरती जाऊन तुम्ही तुमचं स्वतःचं स्टेटस पाहू शकता, तुमचं जे काही प्रोफाईल आहे हे प्रोफाईल सुद्धा पाहू शकता. आणि यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र तयार ठेवायचे आहेत तर हे बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पूर्ण या ठिकाणी दिलेले आहेत. आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी नाव असणं महत्वाचं आहे, अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला असणं किंवा महत्वाचं आहे, किंवा जन्म प्रमाणपत्र, टीसी, अशा प्रकारे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. वार्षिक उत्पन्न, या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र कंपल्सरी केलेलं आहे. 2.5 लाखाच्या मध्ये उत्पन्न असणं महिलांचं महत्वाचं आहे. नवविवाहितेचं स्थान बदललं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. बँक खातं महत्वाचं आहे आणि लाभार्थीचा हमीपत्र फोटो या ठिकाणी असणं महत्वाचं आहे. या ठिकाणी बघू शकता आपल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर 2 दिवसाला साईट सध्या मेंटेनन्स वरती आहे. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा अगदी अचूक पद्धतीने, आणि ज्या काही आपल्या महिला आहेत ज्यांना अजूनही भीती आहे की त्यांनी काही आधार फ्रॉड वगैरे करून या ठिकाणी फॉर्म भरलेले त्यांचा रिजेक्ट होईल का, या ठिकाणी पडताळणी होणार आहे का, तर अशा प्रकारे या ठिकाणी काहीही होणार नाही. त्यांनी स्थिर राहायचं आहे. ज्यांचे हप्ते पडत आहेत त्यांनी स्थिर राहायचं आहे. ज्यांचे पेंडिंग मध्ये आहे त्यांनी यापुढे या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. आणि यावरती येणारे प्रत्येक व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे, कारण प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर येईल. या ठिकाणी महिला भगिनींनी एक काम करायचं आहे की ही 2 दिवसाला या वेबसाईट वरती येऊन तुम्ही लिंक चेक करायची आहे. 2 दिवसामध्येच या ठिकाणी वेबसाईट चालू होणार आहे. सध्या मेंटेनन्स वरती असल्यामुळे या ठिकाणी अपडेशन आलेले नाही आहे. या ठिकाणी या वेबसाईट वरती तुमचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. अशा प्रकारे महिला भगिनींनो आजचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आवडला आणि तर हा व्हिडिओ नक्की लाईक करून घ्यायचा आहे. आणि ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्या भगिनींनी
नक्कीच 2 दिवसाला तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहे. कशा पद्धतीने भरायचे हे आपण याचा व्हिडिओ या YouTube चॅनलवरती आणणार आहोत. अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.